मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे। लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलावरून अखेर वाहतूक सुरू करण्यात आली। गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शुक्रवार संध्याकाळपासून उड्डाणपुलावरून सुरू करण्यात आली। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। लांजा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आता मदत होणार आहे। आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली। यावेळी लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि लांजातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते। बहुप्रतीक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने लांजा शहरातून होणारा प्रवास अधिक सुसाट आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। लांजा येथील जवळजवळ 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज 2015 पासून आम्ही त्याचा विषय होत होता, परंतु आमचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी खरोखरच आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून या ब्रिजला लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली। आणि आज जरी व्यापार आमचा थोडासा कमी झाला असला तरी इकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झालेली आहे। आणि दुसरं म्हणजे या साईड एक लेनच आहे या वेळेस सुरू केलेली आहे, कारण इकडून मला वाटतंय गोव्याकडे, मुंबईतून गोव्याकडे जाण्यासाठी हा एक लेन सुरू केलेली आहे। आणि त्याचबरोबर मला वाटतंय 5 ते 7 दिवसानंतर ह्याच दोन्ही साईड लेन सुरू होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, जेणेकरून आज भैया सामांनी सांगितल्याप्रमाणे 20 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक लेन सुरू झालीच पाहिजे। आणि त्याचबरोबर आज आपण या लेनवरती आपण सर्व आपल्या लांजातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर लांजातील नागरिक आणि इतर अधिकारी वर्ग हे इथं आलेले आहेत। मी अधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की जेणेकरून त्यांनी चांगल्या प्रकारे इथं व्यवस्था सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे हाताळलं। यामध्ये सितलानी असतील, आमचे कुलकर्णी साहेब असतील, त्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं ते हाताळण्याचं काम केलेलं आहे। सितलानी म्हणजे एक गोड बोलण्याचं साधनच होतं। ज्या वेळेला खरोखरच कुठे काय अडचण आली, लांजा शहरामध्ये खूप अडचणी येत होत्या आणि अडचणी असतानासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत। अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील मिरी रोडवरील बंद पथदिव्यांकडे नगर परिषद प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। बंद पथदिव्यांसमोर रांगोळी काढून त्यांना हार घालत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा उपरोधिक निषेध केलाय। न्यू आर्ट कॉलेज ते कर्डिले वस्ती या महत्त्वाच्या मार्गावर नवीन पथदिवे बसवण्यात आलेत, मात्र बहुतांश दिवे बंद असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। त्यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसंच वाहन चालकांना अंधारातून प्रवास करावा लागते असं त्यांनी सांगितलंय। पथदिवे सुरू करण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, आरटीआय कार्यकर्ते प्रशांत घुमरे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले। आज आम्ही शेवगावचा प्रमुख रस्ता हा मिरी रोड या ठिकाणी आलेलो असताना या ठिकाणी ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये हा पथदिवा, तुम्हाला सांगतो, हा पथदिवा लावून जवळजवळ 6 महिने 2 वर्ष झाले असतील, पण हा कायमस्वरूपी बंद आहे। आणि हा बंद असल्यामुळं आम्हाला आज येऊन त्याची पूजा करावी लागली, कारण आम्हाला असं वाटतंय का हे दिवे फक्त पूजायसाठी ठेवलेले आहेत का काय म्हणून। या ठिकाणी हा हे बल्ब बंद असल्यामुळं चोऱ्या माऱ्याचे प्रमाण वाढलेले आहेत। या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी जात येत असतात, त्यांनासुद्धा रात्रीचा त्रास होत आहे आणि या ठिकाणला जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा याचा त्रास होत आहेत। म्हणून आज आम्हाला या पथदिव्याची पूजा करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तरी तातडीने नगर परिषदेने याच्यामध्ये लक्ष घालावे एवढीच आज तरी विनंती करतो।
चांदवड तालुक्यातील वाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असतानाही एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केलं। प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करावी किंवा त्यांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शाळेचं कुलूप बंद राहिलं। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उपलब्ध शिक्षकांनी शाळेबाहेरील रस्त्यावरच विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले। आंदोलनाला तब्बल 2 तास उलटूनही शिक्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्यानं पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अधिकारी येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत शाळेचं कुलूप उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतलाय। शिक्षकांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे। आमची दुसरी वेळ आलेली आहे। दुसरी वेळ एवढ्यासाठी झाली, पहिले पण आमच्या शाळेवर 3 शिक्षक होते, एक शिक्षक निघून गेले। त्याच्यानंतर आहे ना, कोणी 8 दिवस येतं, कोणी 10 दिवस येतं, कोणी महिनाभर येतं आणि त्याच्यानंतर ते शिक्षक निघून जातात। विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होतं। 2 शिक्षक सांभाळू शकत नाही, कारण एक मुख्याध्यापक असतो, एक शिक्षिका असते, शिक्षक असतो, तो दोघं सांभाळू शकत नाही। म्हणून आज आमची विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला शिक्षक हे परमनंट द्या। इथून मॅडमला तुम्ही परमनंट बदलीवर जाऊ द्या आणि आम्हाला तिकडनं परमनंट शिक्षक द्या। आमचं दुसरं काही मत नाही, आम्हाला काही हाऊस नाही की आमची मुलं बाहेर बसावे असं। आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कोणाची नियुक्ती देऊ नका आणि जो शिक्षक द्याल तो परमनंटली द्या, तेवढ्यासाठी आमची मागणी। आता विद्यार्थी बाहेर बसले, तुम्ही लॉक लावला, पुढचं काय राहणार? त्याला पर्याय हाच आहे ना, दुसरा काय पर्याय? पत्र व्यवहार शाळेमध्ये काय शिकवणार आहे? दोन शिक्षक काय त्या मुलांना 90 मुलांना काय शिकवणार आहे? आज नुकसान आहे, उद्या नुकसान आहे, उद्यापासून नुकसानच राहणार आहे ना। ठीक आहे, 2 दिवस हे होईल, नाही तर आमच्या मुलांचे एक काम करा, ही जिल्हा परिषद शाळा आहे, इथून डायरेक्ट हे करा, आम्ही आमच्या पद्धतीने पोरं काय करायचे आम्ही ठरवू। आमचं नमस्कार, आज आमच्या शेट्टे मॅडम जाऊ राहिल्या, पण त्यांच्या जागी ते जर गेलं तर त्यांच्या जागी आम्हाला परमनंट शिक्षक पाहिजे। जर आम्हाला शिक्षक दिले नाही तर आम्ही मॅडमला जाऊ देणार नाही। आमचं नुकसान होऊ राहिलं, आम्ही अभ्यास करताना आम्हाला डिस्टर्ब हे होऊ राहिलं। शेट्टे मॅडम गेल्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं, ते मुलं नुसते आमच्याकडे येतात, आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही। जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य गृहिणींचं घरगुती बजेट कोलमडलंय। साखरेचा भाव पूर्वी 50 ते 55 रुपये किलो मिळणारी साखर आता 60 ते 72 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे। सणासुदीचे दिवस असताना गोडधोडाच्या वस्तूंचे दर वाढल्यानं महिलांमध्ये नाराजी आहे। पगार कमी असताना महागाई वाढत असल्यानं घर खर्च भागवणं कठीण झालंय। सरकारनं महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गृहिणींनी केली आहे। आता सणासुदीच्या काळामध्ये नागपंचमीपासून महाराष्ट्रामध्ये सणांना सुरुवात होते आणि या परिस्थितीमध्ये अचानकच साखरेचं एवढं प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे कसं जे महिला गृहिणी आहेत त्यांच्यावरती खूपच ताण आलेला आहे। आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमंडून गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। सरकारला आम्ही या संदर्भात सांगू की अगोदरच प्रचंड अशी महागाई या ठिकाणी वाढलेली आहे आणि या महागाईमुळे प्रत्येक सर्वसामान्य माणूस या ठिकाणी होरपळून गेलेला आहे आणि त्यामुळे या सणासुदीच्या काळामध्ये परत एकदा साखर वाढली, त्यामुळे कसं खूपच जास्त ताण आलेला आहे आणि त्यामुळे सणासुदीचा गोडवा हा निघून गेलेला आहे। खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसांना तर भाव नाहीच आहे, परंतु व्यापाऱ्यांना यामध्ये कमिशनद्वारे जी प्रचंड वाढ झाली त्यामुळे त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा झालेला आहे, परंतु शेतकरी हा गरीब तर अतिगरीब होत आहे। काय ना, मी डॉक्टर प्रियंका बीड। नंदुरबार शहरातील रस्ते विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या निधीवरून आता न्यायालयीन वाद निर्माण झालाय। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पाबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। न्यायालयानं नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला नोटीस बजावली आहे। मंजूर रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी आणि कामाचं स्वरूप पाहता प्रकल्पाच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तसंच यापूर्वीच पूर्ण झालेल्या काही रस्त्यांच्या प्रकल्पात समावेश करून त्यांची बिलं काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। दरम्यान या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे कामं रखडलेत आणि बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे खर्च वाढल्याचा दावा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय।
आता या प्रकरणी पालिका प्रशासन न्यायालयासमोर काय बाजू मांडते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नंदुरबार शहरामधल्या 13 रस्त्यांसाठी जवळपास 81 कोटी रुपये मंजूर झाले होते. या 81 कोटी रस्त्यांमध्ये जवळपास सर्व जे काही सत्ताधारी आहे यांच्या नातेवाईकांचे प्लॉट वगैरे लेआउट होते, त्यांच्यामधून हे रस्ते मंजूर झाले होते. आणि त्या रस्त्यामध्ये फक्त 13 रस्ते होते. त्या 13 रस्त्यांची एकूण जी लांबी आहे ती कमी होती. जवळपास 9.5 कोटी रुपये किलोमीटरच्या हिशोबाने ते रस्ते मंजूर झाले होते. एवढी मोठी कॉस्टिंग कोणाला पुरवणारी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही या रस्त्यासंदर्भात याचिका टाकली. वास्तविक यापैकी अनेक रस्ते अगोदरच मंजूर झाले होते. त्यांचे बिलंसुद्धा काही रस्त्यांचे बिलंसुद्धा काढण्यात आले होते. फक्त पैसे काढण्याचे धंदे होते. म्हणून औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही जेव्हा याचिका केली त्याच्यानंतर याचिकेमध्ये कोर्टाने ती याचिका स्वीकारत ती नगरपालिका त्यांनी लगेच नोटिसा काढल्या आहेत. आता नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दुसरा विषय असा आहे, याच्यामध्ये दंडपाणेश्वर जो रस्ता आहे हा 2018मध्ये मंजूर झालेला होता. तेव्हा त्याची कॉस्टिंग फक्त 3 कोटी रुपये होती आणि 2022मध्ये त्याच रस्त्याची कॉस्टिंग परत 6-6.5 कोटी रुपये त्यांनी दाखवली. एवढा कुठं भाव वाढला? वास्तविक तो रस्ता एवढा नैसर्गिक सौंदर्य होतं. आज तो रस्ता अत्यंत असं खालीवरती कुठंतरी काहीतरी ओबाड-धोबाड पूल खालीवरती झालेला आहे. अगोदर तो रस्त्यावर गर्द जाडी होती. अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही याचिका केलेली आहे आणि याच्या संदर्भात आमच्याकडून निकाल. येवला शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पोलिसांनी एकत्र येत वाहतूक जनजागृती अभियान राबवलं. SND अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि येवला शहर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विंचूर चौफुली हे अभियान घेण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात विविध वाहतूक नियमांचे फलक घेऊन वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलंय. हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा आणि वाहतूक शिस्तीचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आलंय. वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असा संदेश या अभियानातून देण्यात आलाय. सर्वप्रथम तर मी SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व येवला शहर पोलीस स्टेशन यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की एक सुंदर असा उपक्रम आज येवला शहरामध्ये त्यांनी घेतलेला आहे. ट्रॅफिकची गेल्या अनेक वर्षापासून येवला शहरामध्ये समस्या आहेत. अनेक लोकांच्या इथे ॲक्सिडेंट पण झालेत. अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत आणि खरोखर ट्रॅफिक कंट्रोल आणि ट्रॅफिक सेफ्टी याच्यावरती अभियान होणं गरजेचं होतं. जनजागृती होणं गरजेचं होतं आणि ती SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी तो इनिशिएटिव्ह घेतला. त्याबद्दल मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आणि आपल्या माध्यमातून मी येवलेकरांना, तमाम येवला तालुक्यातील सर्व नागरिकांना हे आव्हान करतो की आपणही थोडंसं या ठिकाणी सगळे मिळून, माझ्या सकट सगळे मिळून या ठिकाणी शिस्त पाळूया. मोटरसायकलवाल्यांना मला सांगणं आहे, थोडंसं पेशन्स जर आपण ठेवलं आणि आपण जर या ठिकाणी जर ट्रॅफिकचं जर पालन केलं तर सिग्नलचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह होतील. चांगली सिग्नल आणि CCTVची तर व्यवस्था केलेली आहे, परंतु बायकर्स जे मोटरसायकलवर चालणारे लोक आहेत ते थोडे घाईत असल्या कारणास्तव त्यांच्याकडनं कुठेतरी पालन होत नाही. तर माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून जर याचं पालन जर केलं तर हा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे. खरं बघायला गेलं तर या येवला शहराला बायपासची गरज आहे, परंतु अजून कुठलाही बायपास होईल 2-5 वर्षात असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाहीये. तर बायपास जर झाला तर ही प्रश्न सुटणार आहे. कारण हा मेन हायवे म्हणजे नॉर्थकडच्या गाड्या जर साऊथला जाणार असतील, म्हणजे दिल्ली असेल, इंदोर असेल, या गाड्या पुणे आणि बँगलोरकडे जाण्यासाठी एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. माझ्यासारख्याला सुद्धा 1-1 तास या ठिकाणी कधी कधी अडकून पडावं लागतं. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे. पोलिसांनी त्याला चांगली साथ दिली. पण प्रशासनाला मला या माध्यमातून सांगणं आहे की अद्याप इथे ट्रॅफिक पोलीसची नियुक्ती होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असं अनेक व्हॉलेंटियर्स या ठिकाणी काम करताय. पोलीस स्टेशनचे
पोलीस लोक या ठिकाणी काम करताय, पण आम्हाला अपेक्षा खऱ्या अर्थाने ट्रॅफिक जी ट्रेनिंग दिली जातं पोलीसला ते डिपार्टमेंटच वेगळे आहे. त्याच्या जर नियुक्ती येवला शहरात जर झाली तर ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सगळे. शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे तातडीनं बंद करावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शहाणा भाऊ सोनवणे यांनी केले. शिंदखेडा शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीसह विविध अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याचं सोनवणे यांनी म्हटलंय. पोलिसांनी अवैध दारू विक्रीसह इतर अवैध धंद्यांवर तातडीनं कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे. या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन 3 अधिकारी बदलून गेले. त्या ठिकाणचे API नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमालाचे बिंदास्त चालू आहे. म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे. एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब जे 2 नंबरचे व्यवसाय चालू येते त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा. तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा. कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे रीतसर कायदेशीर असं वाटतंय. आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही. आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले. नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच ताडीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार. प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी. नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढलेली फी तातडीनं कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली आहे. पूर्वी वार्षिक 5,000 रुपये असलेली फी थेट 20,000 रुपयापर्यंत करण्यात आले. दैनिक शुल्कही 50 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आले असा मुद्दा चौधरी यांनी उपस्थित केलाय. ही वाढ अन्यायकारक असून जलतरण तलावाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच ठेकेदारानं परवानगीशिवाय शुल्कवाढ केली आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. वाढीव फी कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिरालाल चौधरी यांनी दिलाय. दरम्यान हा विषय पुढील सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेस मांडण्याचं आश्वासन नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी दिलंय. आल्यानंतर त्याने त्याच्या मर्जीनुसार 5,000च्या जागेवर वार्षिक भाडं लावलंय ते 20,000 रुपये, म्हणजे 100-300 पट जास्त. 10% 15% वाढवले आपण मान्य करू शकतो की वो मेंटेनन्स खर्च आहे, परंतु ह्या सर्वसामान्याकडून आर्थिक लूट आणि दुसरी गोष्ट मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नंदुरबार नगर परिषदेने हा जलतरण तलाव निर्माण केलेला आहे. शासनाच्या पैशावर आहे. हा फक्त ह्या नंदुरबार जिल्ह्यातले जेही जलतरणपटू असतील ते राज्यस्तरावर जावेत हा एकमेव उद्देश होता आणि लोकांचे आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा होता. परंतु याच्यात पैसे कमवण्याचा धंदा या सदर ठेकेदाराने मांडला, उच्छाद मांडला. मला नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काल निवेदन दिलं आणि सगळं वस्तुस्थिती मांडली. त्याद्वारे मी जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदरच हे निवेदन नगराध्यक्षांना वाचून दाखवलं माझं सर्व नगरसेवकांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या, आणि त्याच्या स्पष्टपणे म्हटलं की जुना दर प्रमाणे आणि कुठलाच दर निश्चित नाही. हा 20,000 रुपये दर त्याच्या मर्जीतला आहे. वास्तविक पाहायला गेला स्टँडिंग किंवा जनरल बोर्ड मध्ये हे दर निश्चित होऊन त्या ठेकेदाराला, परंतु त्याने नंदुरबार नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाच्या या सगळ्या मगरुरीने हे सगळे दर स्वतः निश्चित केले. त्याचा आम्ही विरोध केला आणि आयत्या वेळी विषय घेऊन सर्वानुमते मंजूर करावा असं सांगितलं. परंतु नगराध्यक्ष मॅडमांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला अपेक्षित असं होतं की ह्या जनरल बोर्डला आयत्या वेळी ठराव करून सर्वानुमते ठराव मंजूर करून मागच्या दरप्रमाणे किंवा 10-15% वाढीव दराने हा लावायला पाहिजे होता. नाशिक सारख्या महानगरपालिकेत वार्षिक दर आहे 6,800
आम्ही ते पुरावे सुद्धा दिले आणि इथं 20,000 रुपये ही जनतेची लूट आहे, ही होऊ देणार नाही. आणि आता याच्या पुढे सर्वसामान्यांना परवडेल असे रेट दिले जातील असं आम्हाला सभागृहात आश्वस्त करण्यात आले आहे. जादा दर कोणाला आकारले गेले तर आमच्याशी संपर्क साधावा. घाईच्या नादात किंवा शॉर्टकटच्या मोहापायी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरक्षिततेचा संदेश दिलाय. कल्याण जवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात जीवन रक्षा संकल्पनेअंतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलिसांनी प्रवाशांना पुष्प देत रेल्वे रूळ ओलांडण्याचे धोके समजावून सांगितले. काही मिनिटं वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी पादचारी पूल, सरकते जिने किंवा अधिकृत मार्गाचा वापर करा असं आवाहन पोलिसांनी केलंय. माननीय पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग यांच्या संकल्पनेत माननीय पोलीस उपायुक्त मध्य यांच्या मार्गदर्शनात व माननीय ACP कल्याण विभाग यांच्या उपस्थितीत झिरो डेथ ही संकल्पना विठ्ठलवाडी इथे राबवण्यात आलेली आहे. यामध्ये जे नागरिक आपला वेळ वाचावा म्हणून रूळ क्रॉस करतात आणि आपला येण्या जाण्याचा मार्ग जो की सनदशीर नसलेला त्या मार्गाने येणार करतात. यामुळे अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडतात. त्यांना त्याबाबत समुपदेश करून जनजागृती करून होणारे हे अपघात आणि मृत्यू टाळून कमीत कमी करून झिरो डेथ संकल्पना ही राबवण्यात येत आहे. सध्या आमचं समुपदेशन चालू आहे आणि जे मार्ग आहे ते बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. या व्यतिरिक्त जे काही कारवाई असेल. भिवंडी बायपास रस्त्यावर जेवणासाठी ट्रक थांबवलेल्या चालकाची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसताना तांत्रिक विश्लेषण आणि तब्बल 150 CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीनं आरोपींचा शोध घेण्यात कोनगाव पोलिसांना यश आलंय. पवनकुमार काजू महतो या 33 वर्षीय ट्रक चालकाची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रमीज अब्दुल रशीद अन्सारी आणि मोहम्मद अलकैश परवेज आलम मोमीन या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सलग 3 दिवस CCTV फुटेज तपासत आरोपींची ओळख पटवली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टाटा आमंत्रा येथे एक ट्रक ड्रायव्हर जेवण करण्यासाठी थांबला होता. तो तिथं थांबला असता 2 अनोळखी इसम, हा जो ट्रक ड्रायव्हर आहे मयत पवन काजू महतो राहणार बिहार, हा तिथे थांबला असता 2 अनोळखी इसम तिथं आले आणि त्याला चाकू दाखवून त्याला पैसे मागू लागले. त्यांनी विरोध केला असता त्यातील एका इस्माने त्या धारदार त्याच्या शस्त्राने त्याच्या मानेच्या डाव्या बाजूस चाकू मारला आणि त्याची तिथं हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर कोनगाव पोलीस स्टेशन येथे 427/26 या अन्वये भारतीय न्याय संहिता अन्वये विविध कलमान्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आला आणि माननीय CP श्री आशुतोष डुमरे सर यांच्या आदेशान्वये या आपल्या झोन 2च्या लेवलला साधारण 5 विविध टीम वर्क करत होत्या आणि सिनियर PI कोनगाव श्री बोरसे तथा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष बोराटे व यांच्या अधिपत्याखालील संपूर्ण टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि अतिशय शिताफीने आणि प्रयत्न करून आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस करण्यात आला. यातील जे आरोपी आहेत रमीज अब्दुल रशीद अन्सारी राहणार जैतूनपुरा भिवंडी तसेच मोहम्मद अलकेश परवेज आलम राहणार भिवंडी या दोन्ही आरोपींना इथं अटक करण्यात आली. आपल्याला हे सांगू इच्छितो की यातील जो आरोपी आहे अलकेश याच्यावर याआधीसुद्धा बरेच अशा प्रकारचे इथं गुन्हेसुद्धा दाखल आहेत. हा जो यातील जे 2 आरोपी आहेत त्यातील रमीज अब्दुलवर एक गुन्हा आज रोजी आमच्यापुढे दिसतोय आणि अलकेश परवेज आलम याच्यावर साधारण आपल्या ठाणे कमिशनरेटमध्ये ठाणे आयुक्तालयामध्ये साधारण याच्यावर 18 विविध. कल्याण पश्चिम येथील संदीप हॉटेल परिसरात रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यानं तब्बल 17 नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या कुत्र्याला पकडून कल्याणमधील निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं. मात्र 2 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालयातून आलेल्या अहवालात कुत्र्याला रेबीजची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. दरम्यान कुत्र्यानं चावा घेतलेल्या 17 नागरिकांमध्ये सध्या रेबीजची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना रेबीज प्रतिबंध
प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आलंय. पुढील डोसही नियमानुसार देण्यात येत आहेत. संबंधित नागरिकांवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली असल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिली आहे. मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दिनांक 9/8/2026 रोजी अशी बातमी आली होती की एका संदीप हॉटेलच्या परिसरातनं 100पेक्षा जास्त श्वानदंशाच्या केसेस आढळून आलेल्या आहेत. त्यावेळेला आम्ही रुग्णालयामध्ये रात्री चौकशी केली असता त्या दिवसभरामध्ये तिथे 58 श्वानदंशाच्या केसेस आढळून आल्या. पण एका पर्टिक्युलर कुत्रा जो झाला त्याच्या ज्या श्वानदंशाच्या केसेस होत्या त्या 17 होत्या. ते आपण प्रत्येक पेशंटचा आपल्याकडे ॲड्रेस असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला ते कळलं. त्यानुसार त्या रुग्णांना आपण योग्य प्रमाणे इंजेक्शन ARV आणि कॅटेगरीप्रमाणे इम्युनोग्लोबुलिन आपण इंजेक्शन दिलेले आहे आणि त्यांचे फर्दर जे डोसेस असतात ते सुद्धा त्यांचे आपल्याकडे चालू आहेत. कोणालाही त्यानंतर जेव्हा हा कुत्रा पकडण्यात आला रात्री तर त्याला ऑब्झर्वेशनसाठी आपण ABC सेंटरमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा 2 दिवसानंतर मृत्यू झाला. तर त्याच्यासाठी आपण त्या कुत्र्याची बॉडी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवली होती. तिथे तपासणी केली असता तो कुत्रा रॅबिड असल्याचं निष्पन्न झालं. पण असं असलं तरी आपल्या कोणत्याही या 17 रुग्णांना अशा प्रकारची रॅबिडची काही लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही आणि हे सगळेजण व्यवस्थित आहेत आणि त्यांचे पुढचे डोसेस पण आपल्याकडे चालू आहेत. आपल्याकडे जे त्यांना इंजेक्शनचा प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ते रेग्युलर आपल्याकडे फॉलोअपला येतात. कुत्रा चावल्यानंतर घाबरू नये नागरिकांना मी अशी आवाहन करते. त्यांनी ती जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि आपल्या नजीकचे जे आपले रुग्णालय आहे शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली आणि रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण तसेच आपले 3 दवाखाने आहेत नेतिवली, कोळसेवाडी आणि अन्सारी चौक. इथे आपले इंजेक्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या आणि आपण ते 24 तास आपल्याकडे पहिला डोस असतोच. कधीही रुग्ण